श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस हा आपल्याला हवा तसा आपल्या मर्जीप्रमाणे कधी घडत नाही. लक्षात ठेवा. कधीकधी आपल्या विरुद्धसुद्धा आपल्याला नको असणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्या जीवनामध्ये या घडतच असतात. कधीकधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला नको असणाऱ्यासुद्धा गोष्टी घडत असतात. हा जीवनाचा एक भागच आहे. प्रत्येक दिवस हा आपल्या मर्जीप्रमाणेच घडेल असे नाही. आज आपल्याला हवा असणारा दिवस घडेल, तर उद्या कदाचित आपले विपरीत दिवस घडेल. परंतु हेच तर जीवनाचे सर्कस असते. लक्षात ठेवा, जीवन हे अशीच चालू असते. जीवनामध्ये कधी चढ तर कधी उतार हा येतच असतो. प्रत्येक दिवस हा आपल्याला सारखा भेटेल असेच नाहीच. कधीकधी आपल्याला यासाठी आपला प्रत्येक दिवस हा आनंदाने घालवायला लागतो. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक दिवस हा तुमच्या मर्जीसारखे घडेल असे वाटत असते, पण प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे प्रत्येक दिवस हा कधीही जात नसतो. लक्षात ठेवा, एखादा दिवस तुम्हाला हवा तसं जाईल, तर एखादा दिवस तुमच्या विपरीत जाईल. पण याच्यातून तुमच्या वाईट दिवसाला तुम्ही खचून जाऊ नका, दुःखी होऊ नका. लक्षात ठेवा, आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस हा आपल्याला काही ना काहीतरी शिकवतच असतो. आपल्याला फक्त त्यातून शिकता आले पाहिजे. प्रत्येक दिवस हा आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टी या दोन्ही समजवत असतो. आपल्याला फक्त त्या समजल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, आपल्याला प्रत्येक दिवसातून रोज वेगळं काही ना काहीतरी शिकता आलं पाहिजे. यालाच तर जीवन म्हणतात. जीवन म्हणलं की चढ उतार हा येतोच. आज काही गोष्टी तुमच्या विरुद्ध घडतील, पण याचा अर्थ असा नाही की उद्यासुद्धा तुमच्या बाबतीत असेच घडेल. कदाचित उद्या तुमच्यासाठी चांगल्या काहीतरी गोष्टी घडू लागतील. कदाचित उद्याचा दिवस हा तुमच्यासाठीच असेल. उद्याच्या दिवशी तुम्हाला हवा असणाऱ्या सर्व काही गोष्टी घडतील. पण तोपर्यंत तुम्ही हार मानू नकात. तुम्ही तुमचे प्रयत्न आणि तुमचे कष्ट हे सातत्याने चालूच ठेवा. तुमच्या प्रयत्नांना तुमच्या प्रामाणिकपणाची साथ द्या. लक्षात ठेवा, प्रामाणिकपणे केलेले कष्ट हे कधीही वाया जात नाहीत. लक्षात ठेवा, कष्टाने मिळवलेले कधीही संपत नाही. त्यामुळे आपले कष्ट आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टी जीवनामध्ये ठेवा. तुम्हाला जी एखादी गोष्ट जर का हवी असेल, तर त्यासाठी तुम्ही कठोर मेहनत करा, परिश्रम करा. त्या गोष्टीचा तुम्हाला जर का ती गोष्ट हवी असेल, तर त्यासाठी तुम्हाला कष्ट हे करावेच लागतात. लक्षात ठेवा, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टी या सहज अशा भेटत नाहीत. ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला त्यासाठी कठोर परिश्रम हे घ्यावेच लागतात. लक्षात ठेवा, जोपर्यंत परिश्रम घेऊन तुम्ही एखादी गोष्ट मिळवत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीचे मोल हे तुम्हाला कळत नाही. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कष्टाला तुम्ही घाबरू नकात. तुम्हाला जर का तुमची ध्येय गाठायची असेल, तर त्यासाठी मेहनत ही करावीच लागेल, कष्ट हे करावेच लागतील. लक्षात ठेवा, कष्टाला दुसरा पर्याय नाही आहे. प्रत्येकाला हे आपल्या वाटेचे कष्ट हे फेडावेच लागतात. प्रत्येकाला आपल्या वाटेचा अवघड रस्ता हा पार करावाच लागतो. त्याशिवाय त्याला यश हे मिळत नाही. त्याला हवे असणारे ध्येय त्याला त्याशिवाय मिळत नाही. प्रत्येक व्यक्ती हा त्या ध्येयासाठी जगत असतो. त्याला त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी खडतर प्रवासांना सामोरे जावेच लागते. त्याच्यातून त्याची सुटका नाही आहे. लक्षात ठेवा, खडतर प्रवासातून जो व्यक्ती बाहेर निघतो त्यालाच सुखाचा रस्ता हा मिळत असतो. त्यामुळे कष्टांना घाबरू नकात. आपल्या जीवनामध्ये कष्ट हे आलेच. या जीवनामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही आहे की त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कष्ट नाही आहेत. प्रत्येकाला आपापल्या वाटेचे कष्ट हे भोगावेच लागतात. आपल्याला ते वाट दिसत नाहीत, पण प्रत्येकजण त्याच्या वाटेचे कष्ट हे फेडतच असतो. त्याच्या वाटेचे दुःख तो झेलतच असतो. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, असा या जीवनामध्ये कोणताही व्यक्ती नाही आहे की त्याला कष्ट नाही आहे किंवा त्याला दुःख नाही आहे. प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी दुःख हे आहेच, आणि प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी
संघर्ष आणि कष्ट हे करावेच लागतात. संघर्षातून कोणाचीही सुटका नाही आहे. संघर्ष हा प्रत्येकाला आहेच. तुम्हालासुद्धा तुमच्या वाटेचा संघर्ष हा पूर्ण करावाचा आहे. त्यासाठी तुम्ही घाबरू नकात. तुम्ही घाबरून थांबू नकात. याउलट तुम्ही तुमचे कष्ट हे प्रामाणिकपणे चालू ठेवात. तुमच्या कष्टांना तुमच्या मेहनतीची साथ द्या. तुमच्या प्रामाणिकपणेची साथ द्या. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आपले कष्ट हे प्रामाणिकपणे पार करतो, जो व्यक्ती आपले ध्येय हे पार करण्यासाठी, आपले ध्येय मिळवण्यासाठी कोणत्याही गोष्टीतून बाहेर काढू शकतो, तो रस्ता कितीही कठीण अवघड असू द्यात, त्यातून तो मार्ग काढतो. चालण्याचा रस्ता किती जरी अवघडचा असला तरी तो व्यक्ती त्यातून मार्ग हे काढतच असतो. ज्या व्यक्तीला आपले ध्येय साध्य करायचे असते, आपले ध्येय प्राप्त करायचे असते, तो ध्येय प्राप्त करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतो. तो कशाचीही फिकर करत नाही. त्याला ऊन वारा काहीच समजत नाही. तो त्याचे कष्ट हे प्रामाणिकपणे आणि निरंतर करतच असतो. त्याला त्याच्या कष्टांना प्रामाणिकपणेची साथ ही द्यावीच लागते. असा व्यक्ती आयुष्यात त्याचे ध्येय लवकर गाठतो, कारण की तो त्याच्या कष्टांमध्ये सातत्य ठेवतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो त्याचे कष्ट हे प्रामाणिक ठेवतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा, तुम्हाला जर का आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाला दुसरा पर्याय नाही आहे. आपले कष्ट हे प्रामाणिकपणे करा आणि त्यासोबतच आपल्या कष्टांना आपली सातत्याची आणि मेहनतीची साथ द्या. जोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त करत नाही तोपर्यंत हार मानू नकात. तुम्ही तुमचे प्रयत्न हे चालूच ठेवा. तुम्ही तुमचे ध्येय हे सतत सातत्याने चालू ठेवा. लक्षात ठेवा, तुम्हालासुद्धा तुमचे ध्येय हे लवकरच मिळणार आहे. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जी काही मेहनत करावी आहे ती तुम्हाला करायची आहे. मेहनत हे कोणाला चुकलेली नाही आहे. तुमचे जेवढे मोठे ध्येय तेवढा मोठा संघर्ष तुम्हाला अटळ आहे. तुम्हाला तेवढे मोठे कष्ट हे भोगावेच लागतील. तेवढ्या मोठ्या कष्टांना तुम्हाला पार करावेच लागेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कष्टांना कधीही कमी पडून देऊ नकात. आपले कष्ट हे सतत ठेवा, सातत्य ठेवा. त्याच्यामध्ये कोणताही अडथळा येऊ देऊ नकात. जो व्यक्ती आपला ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्या ध्येयाचा मार्ग हा निरंतर प्रामाणिकपणे चालत असतो, त्या व्यक्तीला एक ना एक दिवस त्याचे ध्येय हे मिळतच असते. तो व्यक्ती त्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी सर्व काही मेहनत करत असतो. तो व्यक्ती कोणत्याही कष्टांना किंवा संघर्षाला घाबरत नाही. तो त्याचे कष्ट हे प्रामाणिकपणे करतो. तो त्याला हवे असणाऱ्या गोष्टींसाठी दिवस रात्र मेहनत करत असतो. त्याला त्याचे ध्येय प्राप्त करायचे असते. ते ध्येयप्राप्तीसाठी तो झटत असतो, मेहनत करत असतो. आणि असेच व्यक्ती एक ना एक दिवस आपले ध्येय हे प्राप्त करतात. असेच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतात. तुम्हालासुद्धा जर आयुष्यामध्ये ध्येय प्राप्त करायचे असेल आणि यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हीसुद्धा आपले कष्ट सततमध्ये सातत्य ठेवा. आपल्या कष्टांना सातत्याची आणि प्रामाणिकपणाची जोड द्या. मग बघा, तुम्हाला देखील यश हे नक्कीच मिळेल. तुम्ही देखील यशस्वी होसाल. श्री स्वामी समर्थ.